चर्चगेट बोरिवलीत लोकलमधून ढकललेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। वांद्रे खाडीजवळ लोकलमधून या प्रवाशाला ढकलण्यात आलं होतं। दिव्यांगाच्या डब्यातून किरकोळ वादातून हा संपूर्ण प्रकार घडला आणि या व्यक्तीला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। धक्का देणाऱ्या व्यक्तीला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। लोकलमधून प्रवाशाला ढकलणारी ही व्यक्ती गतिमंद असल्याची माहिती समोर येते। चर्चगेट बोरिवली स्लो लोकलमधून एका प्रवाशाला ढकलून दिलं। वांद्रे माहीम दरम्यान खाडीजवळ गतिमंद व्यक्तीनं दिव्यांगाच्या डब्यातून एका प्रवाशाला बाहेर ढकललं। अंदाजे 1:30 वाजता ही लोकल वांद्रे रेल्वे स्थानकात पोहोचली। पोलीस प्रशासनाला एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत सापडला। दुपारी 2:45 वाजता या प्रवाशाला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान जखमी प्रवाशाला मृत घोषित करण्यात आलं। ढकलणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असून गतिमंद असल्याची माहिती मिळते। रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीम आणि वांद्र्यातील निरीक्षकांनी घटनास्थळाचा आढावा घेतलाय। याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक व्यक्ती मृत घोषित करण्यात आली आहे। लोकलमधून तिला धक्का देण्यात आलेला होता। लोकलमधून प्रवाशाला ढकलणारी व्यक्ती गतिमंद असल्याची माहिती समोर येते। काय ताजे अपडेट आहेत या सगळ्या संदर्भात? एकूण जर बघितलं तर साधारणतः दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास चर्चगेट वरून बोरिवलीला जाणारी एक स्लो लोकल होते आणि या लोकलमध्ये जे प्रवासी एक चढला होता, ज्याला ढकलून देण्यात आलं आणि त्याचा मृत्यू झाला, त्या व्यक्तीला साधारणतः माहीम ते बांद्राच्या दरम्यान या ठिकाणी ढकलले असल्याची प्राथमिक माहिती एका प्रवाशानं दिली आणि त्याचनुसार GRP म्हणजे जनरल रेल्वे पोलीस जे आहेत त्यांनी तपास सुरू केला आणि त्या तपासानंतर ही माहिती उघड झाली की एका प्रवासी जो आहे तो रेल्वे ट्रॅकमध्ये पटरीमध्ये पडलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी रेल्वे पोलिसांनी साधारणतः 2:45च्या सुमारास जो तो पडलेला प्रवासी होता त्याला आणण्यात आलं आणि या बांद्रा रेल्वे स्टेशनच्या लगतच जे भाभा रुग्णालय आहे त्या भाभा रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं। परंतु दाखल करण्यात आल्यानंतर मात्र या ठिकाणी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे। परंतु ज्या व्यक्तीने या ठिकाणी त्या व्यक्तीला ढकलून दिलं ते व्यक्ती गतिमंद असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आलेली आहे। त्या व्यक्तीलाही आता पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि बाकीचा सर्व जो तपास आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। परंतु ज्या व्यक्तीला ढकलण्यात आलं ती व्यक्ती अपंगाच्या डब्यात चढली होती आणि किरकोळ कारणावरून यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादातून त्या व्यक्तीनं त्या डब्याखाली ढकललं असल्याची ही प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते आहे प्रवाशांकडून। परंतु एकूणच जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून मुंबई लोकलमधील प्रवाशांमध्ये होणारे बाचाबाचीतून होणाऱ्या प्रवाशांवर हल्ले आणि त्याच्यामधून प्रवाशांना गमवावे लागणारे जीव, ही सगळी जी घटना आहेत त्या वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत आणि कुठंतरी याच सगळ्या घटनांच्या अनुषंगानं रेल्वे प्रशासनानं काही गंभीर उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं काही निर्देश दिले होते, परंतु त्याची मात्र प्रत्यक्षात कुठंही अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे आणि आज पुन्हा एकदा पश्चिम रेल्वेवर एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि प्रवाशांमधील होणारी बाचाबाची G24 तासनं या संदर्भातले एक कॅम्पेन चालवले होते की आपण संवेदनशील राहिलो नाही आहोत का, लोक एकामेकाला मदत का करत नाही आहेत। रेल्वेमध्ये एखादा प्रवासी दुसऱ्या प्रवाशावर जेव्हा अत्याचार करतो, त्याला मारहाण करतो, त्यावेळेला त्याला मदत करण्याऐवजी फक्त त्याचे फोटो काढणे, व्हिडिओ करणे, अशाच पद्धतीच्या भूमिका लोकांकडून का घेतल्या जात आहेत यावर सुद्धा G24 तासने एक भूमिका घेतली होती, एक सिरीज चालवली होती आणि आज पुन्हा चर्चगेट बोरिवलीला जाणाऱ्या एका लोकलमध्ये प्रवाशाला आपला जीव गमावला। बरं गोविंद, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।